त्यांचा निर्णय किती योग्य ठरणार आहे किंवा किती अयोग्य असेल हे तर आपल्याला या निर्धारित 4 षटकांनंतर कळेलच. लगेचच मॅचच्या दिशेने जाऊयात. पहिली सेमीफायनल व्हायरल गँगस्टर्स विरुद्ध स्क्रोल स्टॉपर्स. टॉसचा निर्णय आलेला आहे. महेश गीते आणि कंपनीने जिंकलाय टॉस, पाचारण केलंय. पहिली सेमीफायनल स्क्रोल स्टॉपर्स या संघाला बॅटिंगसाठी. आणि पंचांनी सुद्धा आता थोडं अलर्ट राहायचंय कारण की सामना सेमीफायनल आहे. काय रे 2 मिनिटं थांबायचं, 2 मिनिटं. टॉस कोण जिंकला? व्हायरल गँगस्टर टॉस जिंकून कृपया गोली शुभम घेतलेली शेडगे आहे. यांनी शंतनू रांगणेकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. ते त्यांची वाट बघतायत. वळूयात पहिल्या सेमीफायनलच्या दिशेने. व्हायरल गँगस्टर्स विरुद्ध स्क्रोल स्टॉपर्स. महेश गीते आणि कंपनी यांनी फिल्डिंग घेतलेली आहे. सेमीफायनल 1 बॅटिंग क्रीज वरती राहुल. आज दिवसभर उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे, पण ही मॅच सगळ्यात वेगळी आहे. सेमीफायनलचा स्टेज आहे. पहिला चेंडू, पहिला बॉल. पहिला चेंडू, एक धाव. एक चेंडू आणि एक धाव. काहीशी संयमी सुरुवात म्हणावी लागेल. चाचपडत आहेत ते की कशा प्रकारची बॉलिंग असणार आहे, कशा प्रकारे बॉलिंगचा अप्रोच असणार आहे. आता मात्र स्ट्राईक वरती शुभम. बघूयात. आणि उत्कृष्ट असा हा फटका शुभम यांचा. षटकार. एक गोष्ट क्लिअर आहे, मॅच किती महत्वाची असो, अप्रोच महत्वाचा, खेळण्याची पद्धत महत्वाची, नेचर ऑफ क्रिकेट वाईट बॉल आणि अतिरिक्त धाव. कोणताही बदल नाहीये. शुभम आपल्याच पर्यायाने खेळताना दिसतंय. पुन्हा एकदा चांगला फटका आणि चौकार आलेला. आता खूपच सुंदर अशी फलंदाजी बघायला मिळते शुभम यांच्या बॅट मधून. 3 चेंडू 12 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडूंनंतर धाव संख्या पोहोचली आहे ती 12 धावांवरती. या हिशोबाने प्रत्येक चेंडूवरती एक चौकार आलेला दिसतोय आपल्याला. 3 चेंडूंमध्ये 12 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका आणि षटकार शुभम यांच्या बॅट मधनं. 4 चेंडू 18 धावा. पहिलीच ओव्हर खूप महागाची. 5 चेंडू 19 धावा आणि शेवटचा चेंडू 1 टू गो. 5 चेंडू आणि 19 धावा. आदित्य करेल मारा. उत्कृष्ट असा फटका परंतु एकच धाव. या एकेरी धावेने धाव संख्येत भर. धाव संख्या पोहोचली आहे ती 20 धावांवरती. 20 धावा. सेमीफायनल 1 पहिली ओव्हर. अर्थ एनजीओ प्रस्तुत इन असोसिएशन विथ सन्मान महाराष्ट्राचा सीपीएल सीझन 2 सेमीफायनल 1 पहिली ओव्हर झालेली आहे. पहिल्या ओव्हर नंतर स्कोर झालाय तो 20 रन. डॉट बॉल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी कर्णधार महेश गीते यांच्याकडून. महेश गीतेंना समजलंय की त्यांना काहीतरी वेगळं करावं लागेल, टप्पा बदलावा लागेल. बोंद्यात परत एकदा. पहिला चेंडू उत्तम होता, दुसरा त्याहून उत्तम. चांगल्या लाईन लेंथ वरती गोलंदाजी. 2 चेंडू झालेले आहेत. 2 जवळचे मित्र एकमेकांच्या विरोधात. बघूयात कोण ठरतोय सरस. आणि चांगला फटका पण बॅटीचा कडा घेतला आणि एकच धाव. 3 चेंडूंनंतर धावसंख्या पोहोचली आहे ती 22 धावांवरती. 22 धावांवरती. 3 टू गो. आता मात्र स्ट्राईक वरती राहुल. बघूयात. प्रयत्न खूप करतायत राहुल पण बॅटीवर काही बॉल येत नाहीये. 4 प्रकारे 23 धावा. एक अतिरिक्त धाव आपल्याला इथे होताना दिसते. 4 चेंडू नंतर 23 धावा झालेल्या आहेत. 2 टू गो. सुंदर असा फटका. क्या बात है.
ऍडजस्टमेंट बघा, ऍडजस्टमेंट बघा. ऍडजस्ट करून हा फटका मारलाय. यॉर्कर असा चेंडू होता आणि परत एकदा बॅक टू बॅक चौकार आहे. हा चौकार आहे, षटकार नाहीये. पण सुंदर अशी फलंदाजी शुभम यांच्या बॅट मधनं बघायला मिळते. सेमीफायनल 1 मधून क्वालिफाय होण्यासाठी मला असं वाटतं व्हायरल गँगस्टर या संघासमोर एक सगळ्यात मोठं आव्हान आहे, ते म्हणजे शुभम. शुभम ज्या प्रकारची फलंदाजी करतोय, नक्कीच त्याची विकेट अत्यंत महत्वाची असेल आणि तो एका कन्सिस्टंट पेसने फलंदाजी करतोय. रन रेट ड्रॉप होऊ देत नाहीये, हे सगळ्यात महत्वाचं. आणि उत्कृष्ट अशी कॅच कर्णधार महेश गीते. उत्कृष्ट अशी ही कॅच कर्णधार महेश गीते यांच्याकडून. खूपच खूपच महत्वाच्या क्षणी ही कॅच पकडली आहे कर्णधार गीते. उत्कृष्ट अशी ही कॅच. अशा पद्धतीने पहिला ब्रेक थ्रू, पहिली विकेट. स्क्रोल स्टॉपर्स या संघाची पहिली विकेट. राहुल होतोय बाद, परतलाय डगआउटच्या दिशेने. नवीन बॅटर मैदानात. पाहूयात या चेंडूवरती काय घडतंय ते. या एकेरी धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचली आहे ती. काय स्कोर झालाय? कॅच ड्रॉप. महत्वाची विकेट आणि खूपच सोपी कॅच. 2 टू गो. 4 चेंडू 36 धावा झाल्यात. 4 चेंडूंनंतर धावसंख्या पोहोचली आहे ती 36 धावांवरती आणि ही पंचांचा इशारा वाईड बॉल, अतिरिक्त धाव. एक अतिरिक्त धाव. पंच आमच्या दिशेने बघून इशारा करतील, मिळेल एक अतिरिक्त धाव. वाईड बॉल. पंचांचा इशारा नो बॉल आणि रनआउट नोला. महत्वाची विकेट आणि हा काउंट बॉल आहे. बॉल काउंट असणार आहे पण फ्री हिट सुद्धा असणार आहे. अविनाश यांच्याकडून उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. या विकेटसाठी अविनाश म्हणजे खऱ्या अर्थाने हातभार लावताना त्यांचा हात लागला त्या चेंडूला आणि फलंदाज झाला रनआउट. 4 चेंडू आहेत झालेले. शेवटचा चेंडू आहे. 5 चेंडू झाले, शेवटचा चेंडू आहे. आणि मोठी विकेट. फ्री हिट होती. प्रयत्न चांगला होता. कॅच सुद्धा पकडली गेली होती, परंतु आपण सगळेच नियमाला बांधील आहोत. नियमाप्रमाणे फ्री हिट असताना विकेट मात्र मिळणार नाही. 3 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 39 आणि हे शेवटचं षटक. 3 ओव्हर नंतर धावसंख्या पोहोचली आहे ती 39 धावांवरती. मला असं वाटतं की स्क्रोल स्टॉपर्स या संघासाठी आणि शुभमसाठी वैयक्तिक हे 6 अत्यंत महत्वाचे चेंडू. बघूयात या 6 चेंडूंवरती शुभम काय कामगिरी करतोय ते. अर्थएनजीओ इन असोसिएशन विथ सन्मान महाराष्ट्राचा सीपीएल सीझन 2 सेमीफायनल 1 पहिल्या इनिंगचं शेवटचं ओव्हर. पहिला चेंडू आणि पहिलाच फटका शुभम यांच्या बॅट मधून. पुन्हा एकदा षटकार. काय बॅटिंग करतोय, काय फलंदाजी करतोय हा खेळाडू. लीग स्टेजला ज्या मॅचेस होतात तिथे असणारं दडपण वेगळं असतं, पण सेमीफायनल मॅचचं एक वेगळं विशिष्ट दडपण असतं. मला असं वाटतं की या दडपणात सुद्धा इतकी महत्वाची अशी इनिंग आपल्याला पाहायला मिळते. शुभम नो बॉल, अतिरिक्त धाव. 1 चेंडू 47 धावा झाल्यात. 1 चेंडू 47 धावा आणि फ्री हिट. आणि आता फ्री हिट आहे. बघूया जयदीप पुन्हा एकदा ऑन स्ट्राइक.
बोर्डवाला बंदा जयदीप. नो बॉल परत एकदा आणि फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. एक चेंडू 49 धावा झाल्यात. एक चेंडू आणि 49 धावा. संघाचं अर्धशतक होण्यासाठी अतिरिक्त एका धावेची गरज. सेमीफायनल 1 मध्ये जेव्हा 50 धावा होतात ना तेव्हा एक वेगळंच प्रेशर असतं ते चेस करत असताना. फ्री हिट होता, ही फ्री हिट होती आणि एकच धाव. 2 चेंडू 50 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू आणि संघाने पूर्ण केले त्या 50 धावा. उत्कृष्ट असा फटका परंतु एकच धाव. 3 चेंडू आणि संघाचा अर्धशतक झालंय. मगाशीच झालंय. 51 धावा झाल्यात. पुन्हा एकदा फटका शुभम यांच्या बॅट मधनं. खूपच उत्कृष्ट अशी खेळी आहे सेमीफायनलच्या मॅच मध्ये शुभम. 4 चेंडू 57 धावा. शेवटचे 2 चेंडू. पुन्हा एकदा षटकार. क्या बात आहे शुभम. उत्कृष्ट अशी ही बॅटिंग आणि सीपीएल ची ही पहिली हाफ सेंचुरी शुभम यांची. क्या काय बात स्टेज आहे. आहे, काय स्टेज आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे खेळाडूसाठी. अत्यंत महत्वाच्या अशा मॅच मध्ये शुभम याच्या बॅट मधून 50 धावा आलेल्या आहेत. सेमीफायनल 1 मध्ये तो नाबाद आहे 50 धावांवर. शेवटचा चेंडू आणि हा एक सिक्सर. शुभम यांनी काय बॅटिंग केली आहे सेमीफायनल मध्ये. उत्कृष्ट अशी फलंदाजी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या खेळाडूसाठी. क्या बात आहे. 4 ओव्हर नंतर इन असोसिएशन विथ सन्मान महाराष्ट्राचा 4 ओव्हर नंतर सीपीएल सीझन 2 धावसंख्या झाली ती 49 स्टॉपर्स या संघातर्फे आणि 50 धावा केलेल्या आहेत शुभम याने. एकदा शुभम साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूपच 17 चांगली अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. 17 चेंडूंमध्ये 56 धावा केल्या शुभमने. 17 चेंडू आणि 56 धावा केलेल्या आहेत. काय स्ट्राईक उत्कृष्ट. रेटने खेळला असेल, काय जबाबदारीने खेळला असेल. त्याला हे चांगलंच माहित होतं की रनरेट 300, कुठेही कमी करून 320 चालणार strike नाही. सातत्याने खेळावा लागेल, रनरेटचा विचार करावा लागेल. आणि आता टार्गेट आहे ते 300च्या स्ट्राईक रेटने हाफ सेंचुरी केली आहे. 4 ओव्हर मध्ये 70चा टार्गेट. 70 धावांचं लक्ष. व्हायरल गँगस्टर्स या संघापुढे आता मात्र आव्हान आहे ते 70 धावांचं. 24 चेंडू आणि 70 धावा करायच्या आहेत फायनलचं तिकीट मिळवण्याकरता. अर्थ एनजीओ इन असोसिएशन विथ सन्मान महाराष्ट्राचा सीपीएल सीझन 2 पहिली सेमीफायनल व्हायरल गँगस्टर विरुद्ध स्क्रोल स्टॉपर्स. पहिली इनिंग झालेली आहे. स्टॉपर्स. पहिल्या इनिंग नंतर धाव फलकावरती आहेत त्या 69 धावा. निर्धारित 4 षटकांमध्ये आता हव्या आहेत 70 धावा. बघूयात महेश गीते आणि कंपनी या आव्हानाला कशी सामोरी जाते. स्क्रोल स्टॉपर्स यांचं खरंच खूपच कौतुक केलं पाहिजे या संघाचं. या संघाची एनर्जी आणि ऊर्जा बघा, वाइब्स बघा. खूप मॅटर करते ही खेळताना. पहिला चेंडू डॉट बॉल राहुल यांच्याकडून. कर्णधार गीते. पहिला चेंडू डॉट बॉल. नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. 1 चेंडू 2 धावा. एक अतिरिक्त धाव सुद्धा मिळाली आहे. फ्री हिट. त्यासोबतच हा नो बॉल सुद्धा असल्या कारणानं ही दिली जाणार आहे पंचांकडून फ्री हिट. मोमेंटम शिफ्ट होत आहे. 1 चेंडू 2 धावा आणि फ्री हिट. फ्री हिट डॉट बॉल. 2 चेंडू 2 धावा. उत्कृष्ट असा फटका आणि हा षटकार. षटकार. 3 चेंडू 8 धावा झाल्या. 3 चेंडू 8 धावा. नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. खूपच वेगाने फेकला होता हा चेंडू. परत पुन्हा एकदा फ्री हिट. 3 चेंडू 9 धावा.
आणि पुन्हा एकदा जोरदार असा फटका. 4 चेंडू 10 धावा झाल्यात. 4 चेंडू 10 धावा. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल. 5 चेंडू 10 धावा. 5 चेंडू 10 धावा झाल्यात. पहिला षटक संपण्याकरता हा अंतिम आणि चेंडू उत्कृष्ट अशी असेल. 5 फलंदाजी. चेंडूंनंतर धावसंख्या पोहोचली आहे ती 10 धावांवरती. 1 to go. उत्कृष्ट असा फटका. डेड बॉल आहे. 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 पाच चेंडू 10 धावा. शेवटचा चेंडू. उत्कृष्ट असा फटका कर्णधार यांच्या बॅटमधून. मी पुढे होतो. मी ओरडा तुम्हाला काय ओरडायचं ते ओरडा. मला पुढे होऊ दे. एक ओव्हर नंतर धाव संख्या झालेली आहे 16. एक ओव्हर नंतर धाव संख्या झाली आहे 16. सुप्रसिद्ध असलेले अवि वाडेकर घेऊन येत आहेत संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक. पहिल्या षटकानंतर झाल्या त्या 16 धावा. उत्कृष्ट असा फटका आणि कॅच. आणि आदित्य आउट. लूज बॉल वरती आउट झालेला आहे. पहिल्या चेंडूवरती उत्कृष्ट असा फलंदाज आदित्याला बाद केलंय. नवीन फलंदाज दिनू. एक चेंडू 16 धावा. उत्कृष्ट असा फटका आणि चौकार आलेला आहे पहिल्याच बॉलवर. उत्कृष्ट असा फटका. 2 चेंडू 20 धावा झाल्यात. 2 चेंडू 20 धावा. 2 चेंडू 20 धावा झाल्यात. पुन्हा एकदा फटका आणि षटकार. 3 चेंडू 26 धावा. उत्कृष्ट असा षटकार. षटकार दिनू यांच्या बॅट मधून. 3 चेंडू 26 धावा. पुन्हा एकदा षटकार. क्या बात है दिनू. उत्कृष्ट अशी फलंदाजी. 4 चेंडू 32 धावा. 4 चेंडू 32 धावा झाल्यात. दिनू चांगली फलंदाजी करतोय. 32 धावा. नक्कीच हे बघणं उत्कृष्ट निर्णायक अशी ठरेल फलंदाजी दिनू यांच्या बॅट मधून. की पूर्ण थ्रू आउट द इनिंग दिनू कशी बॅटिंग करतोय आता याकडे लक्ष असेल. त्याची सोबत देतील कर्णधार महेश गीते. पुन्हा एकदा आणि या टायमाला नाही. आउट 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 आउट. चांगला फटका मारला होता परंतु वरती नेट्सला लागून सुंदर अशी कॅच घेतलेली आहे राहुल यांनी. 5 चेंडू 32 धावा. शेवटचा चेंडू. 1 चेंडू बाकी आहे. पाच चेंडू 32 धावा. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू. उत्कृष्ट अशी कॅच. फ्री मध्ये विकेट देतात. फ्री मध्ये विकेट देतात. फ्री मध्ये 1+ बाय 1 गेट 1 फ्री. 2 ओव्हर नंतर धावसंख्या झालेली आहे 32 आणि 12 चेंडूंमध्ये 38 धावांची आवश्यकता. अवघड नाहीये. 32 होऊ शकतात तर 12 मध्ये 38 सुद्धा होऊ शकतात. 12 मध्ये 38 सुद्धा होऊ शकतात. आता हे समीकरण लक्षात घ्यायचंय.
12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू 38 धावा. स्ट्राईक 12 वरती चेंडू, महेश गीते. 38 धावा. बॉलिंग एंडला शुभम. उत्कृष्ट असा फटका, परंतु एकच धाव. 11 चेंडू 37 धावांची आवश्यकता. उत्कृष्ट असा फटका आणि षटकार ओंकार यांच्या बॅट मधनं. 10 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 31 धावा. तीन चेंडू 9 चेंडू आणि 30 धावा. 9 चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता. उत्कृष्ट असा फटका आणि हा चौकार. 8 चेंडू 26 धावांची आवश्यकता. 8 चेंडूंमध्ये 26 धावांची आवश्यकता. 4 चेंडू झालेत. उत्कृष्ट असा फटका आणि षटकार. 7 चेंडू 20 धावा पाहिजेत. मॅच कर्णधार गीते. 7 चेंडू आणि 20 धावांची 7 आवश्यकता. चेंडू 20 कर्णधार धावा. गीते. 7 चेंडू 20 धावा. कर्णधार 7 गीते. चेंडू आणि 20 कर्णधार धावा. गीते यांनी समीकरण मॅच सोपं आहे. जिंकली. 7 चेंडूंमध्ये हव्यात आता 20 धावा. 7 पहिली चेंडू 20 semifinal धावा. जिंकण्याकरता 7 Viral चेंडू Gangsters 20 या धावांची संघापुढे. आवश्यकता. 7 चेंडू मॅच खूपच रंगात आली आहे. 7 चेंडू 20 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू आणि एक धाव. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता. शेवटचं षटक. 6 चेंडू 19 धावा. 3 मोठे 3 षटकार लागले पाहिजेत. भाई मला मारता का? अरे मला मारता का? अरे भाई मला मारतील गौरव. अरे मला मारतील इकडे. 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. आणि ऑन स्ट्राईक कर्णधार महेश गीते. मिस्टर कलाकार बॅटीची कला दाखवताना गीते कर्णधार. सहा चेंडू 19 धावांची आवश्यकता. कर्णधार गीते ऑन स्ट्राईक. चांगला असा फटका. 5 चेंडू 19 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 19 धावा. मॅच खूपच रंगात आली आहे. ग्रास नीट करायचंय. 5 चेंडू 19 धावांची आवश्यकता. चार चेंडू 18 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 18 धावा. 4 चेंडू 18 धावा. चार चेंडू 18 धावांची आवश्यकता. तीन चेंडू 17 धावा आणि 3 चेंडू मध्ये लगातार 3 षटकारच मारावे लागतील. 3 चेंडू 17 धावा. उत्कृष्ट अशी कॅच राहुल यांच्याकडून.
उत्कृष्ट अशी कॅच. भाई खतरनाक खतरनाक ओजी ओजी. अतिशय अतिशय रोमांचक सामना. अतिशय रोमांचक सामना. रोमांचक सामना. महत्वाच्या दोन क्षणी चेंडू. गेलेली ही विकेट. 2 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. अर्थ एनजीओ इथे प्रस्तुत या इन ठिकाणी- असोसिएशन विथ सन्मान महाराष्ट्राचा CPL सीझन 2 सेमीफायनल 1. खतरनाक खतरनाक. एक चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. एक चेंडू आणि स्क्रोल स्टॉपर्स फायनल मध्ये. अशा पद्धतीने अर्थ एनजीओ प्रस्तुत इन असोसिएशन विथ पुढचा सामना, सन्मान पुढचा महाराष्ट्राचा सामना. CPL सीझन 2 चे पहिली फायनलिस्ट टीम आपल्याला मिळालेली आहे. ती टीम आहे स्क्रोल स्टॉपर्स. इंस्टाग्राम स्क्रोल स्टॉपर्स हा संघ पोहोचलाय फायनल मध्ये. वर्सेस माहिती इंस्टाग्राम संघाने आतमध्ये यायचे नाणे विकेटसाठी. माहिती इंस्टाग्रामर्स वर्सेस अरुणेश. अल्गोरिदम